अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। हिंदू पंचांगानुसार मंगळवार 2024 17 सप्टेंबरपासून महालय म्हणजेच पितृपक्षाला सुरुवात झाली आहे। बुधवार 2 ऑक्टोबर रोजी या दिवशी पितृपक्ष संपणार आहे। म्हणजेच अश्विन कृष्ण अमावस्येच्या दिवशी सर्व पितृ अमावस्या श्राद्ध पक्षाचा शेवटचा दिवस असेल। धार्मिक शास्त्रामध्ये सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व मानले जाते, कारण हा पितृपक्ष या समाप्तीचा शेवटचा दिवस असतो। शास्त्रानुसार रोहिणी आणि अभिजित काळात श्राद्ध करावे, सकाळी देवांची आणि दुपारी पितरांची पूजा करावी, याला कुपूत काळ म्हणतात। असं म्हटलं जातं की या दिवशी आपण त्या विस्मृत पितरांचे श्राद्ध करतो जे येऊ शकत नाहीत किंवा ज्यांना आपण ओळखत नाही, त्यामुळे या दिवशी श्राद्ध अवश्य करावे। सर्व पितृ अमावस्येला ज्ञात अज्ञात सर्व पितरांचे श्राद्ध करण्याची परंपरा आहे। जर एखाद्याला काही कारणांमुळे श्राद्ध तिथीला श्राद्ध करता येत नसेल किंवा श्राद्धाची तारीख माहीत नसेल तर सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध करता येते। असं मानलं जातं की सर्व पूर्वज तुमच्या दारात उपस्थित असतात। सर्व पितृ अमावस्येला तर्पण, पिंडदान, ऋषी आणि देव तसेच पितरांची पूजा केल्यानंतर पंचबली विधी केला जातो। 16 ब्राह्मणांना अन्नदान, तुमच्या यथाशक्ती दान केलं जातं। जर वारस नसेल तर कुटुंबातील नातू, पंतू, कुटुंबातील कोणत्याही सदस्याला श्राद्ध करता येतं। श्राद्ध पक्षाच्या दिवसांमध्ये विशेष शेवटच्या दिवशी म्हणजे सर्व पितृ अमावस्येला घरगुती कलह, क्लेश, दारू पिणे, मांसाहार, वांगी, कांदा, लसूण, शिळे अन्न, पांढरे तीळ, मुळा, करवंद, काळे मीठ, मोहरी, सतू, जिरे, काळे हरभरे, मसूर डाळ इत्यादी पदार्थ निषेध मानले जातात। आपल्या शास्त्रामध्ये सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते। श्राद्ध घरी किंवा पवित्र नदी, समुद्रकिनारी, तीर्थक्षेत्रावर किंवा वटवृक्षाखाली, गोट्यात किंवा पवित्र पर्वतावर दक्षिणेकडे तोंड करून सार्वजनिक भूमीवर केले जाते। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही संपूर्ण गीतेचे पठण करू शकता किंवा पितरांच्या शांतीसाठी, मोक्षासाठी, त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी गीतेच्या 2ऱ्या किंवा 7व्या अध्यायाचे पठण तुम्ही करू शकता। सर्व पितृ अमावस्या ही पूर्वजांना निरोप देण्याची शेवटची तारीख आहे। पूर्वज 15 दिवस आपल्या घरात बसलेले असतात आणि आपण त्यांची सेवा करत असतो। नंतर त्यांची जाण्याची वेळ येते, म्हणून याला सर्व पितृ मोक्ष अमावस्या, पितृविसर्जनाची अमावस्या किंवा महालय समापन आणि महालय विसर्जन असेही म्हणतात। सर्व पितृ अमावस्येला पितृसूक्तम, पितृदेव चालीसा, पितृगायत्री मंत्र, पितृकवच पठण करणे, आरती, गीतापाठ आणि गरुड पुराण यांचे अत्यंत महत्त्व आहे। या दिवशी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण असणार आहे। सर्व पितृ अमावस्येला सर्व पितरांच्या नावाने श्राद्ध केल्याने पितृ तृप्त होतात, संतुष्ट होतात। हिंदू पंचांगानुसार अमावस्या ही तिथी 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:04 सुरू होईल, 2 ऑक्टोबरला दुपारी 2:19 संपेल। अशावेळी उदयतिथीनुसार 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्येला असेल सूर्यग्रहण। हे 1 ऑक्टोबरला रात्री 9:40 सुरू होईल आणि 2 ऑक्टोबरला दुपारी 3:17 संपेल। सर्व पितृ अमावस्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, तसेच हे सूर्यग्रहण सकाळपर्यंत संपणार आहे, यामुळे सूतक काळ देखील वैध राहणार नाही। यामुळे शास्त्रानुसार श्राद्धविधी या काळात करता येईल। सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी शेवटचे श्राद्ध केले जाते। पितरांच्या नावाने श्राद्ध केल्यामुळे जे काही पितृदोष आहेत ते दूर होतात। पितृपक्षात झाडे लावल्याने पितृदोष दूर होण्यास मदत होते। भगवान विष्णू, पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू पिंपळ, बाबूळ, केळी, तुळस या वृक्षामध्ये वास करतात आणि इतर वृक्षामध्येही देव वास करतात। झाडे लावल्याने पितृ खुश होतात आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात। तर तुम्हाला जमेल ते एक तरी झाड या सर्व पितृ अमावस्येला आवर्जून लावायचे आहे। त्यानंतर या दिवशी म्हणजे सर्व पितृ अमावस्येला आपल्याकडनं काही चुका प्रामुख्याने होणार नाहीत, हे आपल्याला टाळायच्या आहेत। आता या चुका कोणकोणत्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आता बघणार आहोत। या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती आलेले असतात आणि त्यानंतर सर्व पितृ अमावस्येला ते पितृलोकात परत जात असतात। तर आपल्याला सर्व पितृ अमावस्येला त्यांचं स्मरण हे आवर्जून करायचं आहे। चुकूनसुद्धा तुम्ही असे करू नका, त्यांच्या काही सेवा उपाय तुम्ही करणारच नाही, अशा चुका करू नका। त्यामुळे तुम्हाला गाईला, कुत्र्याला, कावळ्याला आवर्जून घास द्यायचा आहे।
त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. तसेच या दिवशी घरामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे आणि लहान मोठ्या व्यक्तींचा मान ठेवायचा आहे. त्यांचं मन दुखेल, त्यांचा अपमान होईल असे वागायचे नाही. त्याचबरोबर खाण्यात कोणत्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या नाहीत ते आपण आता बघू. तर ह्या चुका तुम्हाला चुकूनसुद्धा करायच्या नाहीत. तर या दिवशी अंडी, मांस, कांदा, लसूण आवर्जून वर्ज्य करायचा आहे. त्यानंतर ह्या ज्या महत्त्वाच्या 2 भाज्या आहेत त्या आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत. त्यामध्ये पहिली भाजी आहे ती म्हणजे कोबीची भाजी आणि त्यानंतरची दुसरी जी भाजी आहे ती म्हणजे दुधी भोपळा. तर हा जो पांढरा दुधी भोपळा असतो आणि कोबी असते, ह्या भाज्या आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत. त्याचबरोबर मसूर डाळ, काळे हरभरे असतात बघा, तर ह्या भाज्यासुद्धा आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत. अशा पद्धतीने हे कडधान्य आणि ह्या भाज्या न खाता नियमांचे पालन करून आणि त्यानंतरच आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा करायची आहे. तर नक्की हे उपाय करा आणि या नियमांचे पालन करून हा संपूर्ण दिवस घालवा. ही माहिती, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माझी झालेली सेवा मी स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.